मंडळी नमस्कार. छत्रपती शिवराय बुद्धिष्ट केले जात आहेत, सावधान अशा स्वरूपाचा मी एक व्हिडिओ केला. माझे अन्य व्हिडिओ खूप छान चालत असताना शिवरायांच्या विषयी केलेला हा व्हिडिओ अगदी 10,000वर थांबला. त्याला रिपोर्ट केलं गेलं. तो जास्त लोकांच्या पर्यंत जाऊ नये याची व्यवस्था केली गेली, पण मी गप्प बसणाऱ्यातला नाही. शिवरायांच्या विषयीचे माझे विचार व्यक्त करताना ते मला बोलावेच लागतील. त्यामुळं हा व्हिडिओ मी मुद्दाम पुन्हा करतोय, रिपोर्ट करणाऱ्यांना जाब विचारण्यासाठी आणि आता सप्रमाण काही विचारण्यासाठी. मी देत असलेल्या प्रमाणात कोणाकडे काही माहिती असेल तर कृपया ती द्यावी, म्हणजे मला तरी दुरुस्त होता येईल. शिवरायांच्या विषयीचा माझ्या मनातला मान काय आहे तेच सांगायला. आणि आता रिपोर्ट केला. माझी प्रेक्षकांना विनंती आहे, ज्यांना हे आवडतं ना त्यांनी कृपया या व्हिडिओवर अधिकाधिक कमेंट कराव्यात, तो शेअर करावा, पॉझिटिव्ह कमेंट कराव्यात, शेअर करावा, लाईक करावा, चॅनलला सबस्क्राईब करावं. छत्रपती शिवाजी महाराज की जय. एका विदेशी चित्रकाराने काढलेलं छत्रपती शिवरायांचं हे ओरिजिनल पोर्ट्रेट, त्याची प्रत तयार करून मी मुद्दाम घेऊन आलोय. आणि ही प्रत अतिशय सन्माननीय ठिकाणी लावलेली असते, कारण छत्रपती आमचे हृदयस्थ आहेत. कुणी देवत्व प्राप्त करून द्या नको द्या काय म्हणायचंय ते म्हणा, छत्रपती शिवाजी महाराज हा आमचा श्वास आहे, ध्यास आहे, आणि त्याही पेक्षा आई शपथ आमचा देव आहे. या देवाला देव म्हणूनच पूजणार एवढं नक्की. त्यामुळं या देवाची स्थापना अशी सन्माननीय जागीच करायची असते, म्हणून शिवरायांना त्यांच्या सन्माननीय जागेवर मी ठेवतो, त्यांना वंदन करतो. आणि शिवरायांच्या विषयी काही सांगायला सुरुवात करण्याआधी 2 व्हिडिओ तुम्हाला मी दाखवतो, बघा. जॉन स्मिथ यांनी ज्या अजिंक्याच्या लेण्याचा शोध लावला, त्या अजिंक्याच्या लेण्यांमध्ये शिवाजीच्या आईचा, आमच्या जिजाऊचा, शहाजांचा हा लग्नाचा सोहळा अजिंक्याच्या लेणीमध्ये पार पडला. इंग्रज अधिकाऱ्यांनी लिहिलं की लखुजी जाधव हे महार वतन होतं. कुठपर्यंत इतिहास लपवून ठेवा. 3 शरण 5 शील शिवाजी महाराजांनी ग्रहण केल्याशिवाय राज्याभिषेक होऊ शकतो का? एक उपासक म्हणून शिवाजी महाराज हे बुद्धिस्ट होते. हे सादर करण्यासाठी इतिहासाचं पुनर्लेखन तुम्हाला करावं लागेल, कारण दुसरा राज्याभिषेक निश्चितपणे शिवाजी महाराजाचा बुद्धिस्ट मॉंग कडून झाला होता. हे कटू सत्य ब्राह्मणवाद्यांनी दडवून ठेवलंय, लपवून ठेवलंय. हे 2 व्हिडिओ पाहिल्यानंतर तळपायाची आग मस्तकात जाते. मला माहित नाही माझा याआधी केलेला व्हिडिओ का लोकांनी दाबला, रिपोर्ट करून दाबला. कारण सुशील कुलकर्णीच्या जनरल व्हिडिओला किमान 50,000 तरी व्ह्यूज मिळतात. छत्रपती शिवरायांची वस्तुस्थिती सांगणारा व्हिडिओ 10,000 पर्यंत कसं काय थांबतो हा प्रश्न मला पडला होता. पण मी ठरवलं की कितीही दाबण्याचा प्रयत्न केला ना तर आपण पुन्हा उफाळून यायचं. जरा मी माझी लायब्ररी पुन्हा एकदा तुम्हाला दाखवतोय. ही पुस्तकं दाखवतोय यासाठी की या पुस्तकातून काय कळतं हे आपल्याला समजलं पाहिजे. उघडतो एक एक पुस्तक तुम्हाला मी दाखवतो, मग त्या व्हिडिओचा अर्थ आपण जरा विचारूया. वरचा भाग बघा, मराठ्यांचा इतिहास, शककर्ते शिवराय, छत्रपती शिवाजी महाराज चरित्र, गडकिल्ल्यांचा महाराष्ट्र, शिवरायांचं चरित्र 2, पुन्हा श्रीमान योगी, छावा, रायगडाची जीवनगाथा, इतिहासाच्या पाऊलखुणा, महाराष्ट्र आणि मराठे. यापेक्षाही हे जरा वाखाली ठेवतो मी पुस्तकांचा गठ्ठा, कारण तो आपल्याला आवश्यकतेपैकी नाहीये. पुढे या मराठी रियासती, म्हणजे रियासतकारांनी केलेल्या सगळ्या रियासती, ही ब्रिटिश रियासत, ही मुसलमानी रियासत, आणि त्याहीपेक्षा मग बुधभूषण, ही मराठ्यांचा इतिहास, जे अत्यंत जुनं पुस्तक आहे, मराठ्यांचा इतिहास. त्यानंतर सगळ्यात मोठं एक मला आवडलेलं पुस्तक, मला आवडलेलं यासाठी की हे पुस्तक मला कायम माझ्या माणसांची आठवण करून देत राहतं आणि आमच्या फालतूपणाची आठवणही करून देत राहतं. आम्ही किती फालतू आहोत. मराठेशाहीची धारा तीर्थे, अनेकांच्या समाधींचं वर्णन इथे केलंय, त्यांची अवस्था देखील सांगितलेली आहे. या सगळ्या पुस्तकांच्याकडे जर आम्ही नीट बघितलं पाहिजे. अजून खूप आहेत इतिहासावरची पुस्तकं जी तुम्हाला मी दाखवू शकतो, आहेत बघा. पण तुम्ही बघितलेल्या 2 व्हिडिओ मधला एक प्रश्न मला विचारायचा आहे.
आणि तो प्रश्न म्हणजे छत्रपती शिवराय बुद्ध धर्माचे होते, हा जो एक सारखा प्रश्न विचारला जातो, सारखा मुद्दा उपस्थित केला जातो, तो मुद्दा नेमका आलाय कुठून? म्हणजे मी काही पुस्तकं वेगवेगळ्या लेखकांची वाचली. म्हणजे एक पहिल्यांदा हा मराठ्यांचा इतिहास खरे आणि कुलकर्णींनी मिळून लिहिलेला आहे, शिवाजी आणि शिवकाल 1600 ते 1707. या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराज हिंदूच होते असा उल्लेख आहे. इथेही हिंदू होते असाच उल्लेख आहे बरं का. बाबासाहेब पुरंदरे यांचं पुस्तक चरित्र अनेकांना आवडेल न आवडेल, मला आवडतं, मी ठेवलंय. मी बाबासाहेबांना शिवकथाकारच म्हणतो आणि बाबासाहेबांच्या विषयात माझ्या मनात आदरच आहे. त्याही पुस्तकात म्हणजे या पुस्तकात मला कुठेतरी त्यांच्या बुद्धिझमकडे असलेला ओढा किंवा बुद्धिझमचा झालेला स्पर्श याचा कुठेतरी उल्लेख असायला हवा होता. अजिबात नाहीये, अजिबात नाहीये. जाऊ द्या, कसं बाबासाहेब आम्हाला मान्य आहेत, तुम्हाला मान्य नाही, पण स्वतःला जाणता राजा म्हणून घेणारे तथाकथित नेते हे पुस्तक फॉलो करतात. कृष्णराव केळुसकरांचं पुस्तक म्हणजे भटाबामनाने दिलेलं पुस्तक नाहीये. या पुस्तकात तरी कमीत कमी कुठे उल्लेख असायला हवा होता छत्रपती शिवाजी महाराज बौद्ध संप्रदायाला मानणारे होते. पुढे लिहिले कृष्णराव केळुसकरांनी. दुसरे इतिहासकार आत्ता जे गेले, जयसिंग पवार, त्यांनी तरी कुठेतरी लिहायला हवं होतं की हे असं आहे म्हणून. हे शकाकर्ते शिवराय विजय देशमुखांच्या पुस्तकांचं 2 खंड आहे. याच्यामध्ये कुठेतरी शिवाजी महाराज बुद्धिस्ट आहेत असा उल्लेख आहे का? म्हणजे मला मिळाला तर सांगा. तुम्हाला मिळाला कुठे तर प्लीज मला सांगा, मला फॉलो करता येईल, मला बघता येईल, मला त्याविषयी सांगता येईल. सगळ्यात मोठा पुरावा हा मराठी रियासत. या रियासतींच्या कोणत्या तरी खंडामध्ये शिवरायांच्या आधी म्हणजे शहाजी महाराजांचे वडील म्हणजे अगदी मालोजी राजे भोसले, विठोजी राजे भोसले, खेडोजी राजे भोसले यांच्या कुठल्या वंशामध्ये कुठेतरी बुद्धिझमचा स्पर्श झाला आहे आणि तिथून ते घडलंय असा उल्लेख आहे. राजमाता जिजाऊंचं माहेर हे महार वतनातलं होतं असा आरोप त्याच्यामध्ये जो केला गेलेला आहे, असा दावा, माफ करा आरोप नाही, दावा केला गेलेला आहे. तो दावा कुठल्या तरी एखाद्या पुस्तकात म्हणजे यापैकी एखाद्या पुस्तकात तरी लिहिलेला दिसलेला असू शकतो? नाही, असा दावा मला कोणत्याही पुस्तकात दिसत नाही. का दिसत नाही? शिवरायांच्या इतिहासाच्या पुस्तकात दिसत नाही, तो कोणत्या आधुनिक इतिहासाच्या पुस्तकात दिसत नाही, तो कधी मला त्यांच्या कादंबऱ्या म्हणून लिहिलेल्या कथा कहाण्यांच्या मध्ये दिसत नाही. मग शिवरायांना बुद्धिस्ट ठरवण्याचा प्रयत्न होतोय का? उद्या शिवरायांना दाढी होती म्हणून ते मुसलमान होते असाही दावा केला जाऊ शकेल. कुठल्या तरी एका गावात एक मुस्लिम फकीर त्यांचा गुरु होता म्हणे आणि त्या गुरु असल्यामुळं शिवाजी महाराज देखील मुस्लिम होते असा दावा करायला लोक कमी करणार नाहीत. मग ते काय मध्ये काढलं होतंच ना, शरफोजी राजे भोसले, ते कशामुळे नाव आलं, शहाजी राजे भोसले, हे जे सगळं ते त्यांच्यात मुस्लिमांचा कसा संबंध होता हे सांगणारे आले होतेच ना. आमच्या दैवताचं मुस्लिमीकरण करण्याचा, बौद्धिझम करण्याचा जो प्रयत्न सगळ्यात चालवलेला आहे तो कुठल्याच पुस्तकात का दिसत नाही हा माझा मोठा प्रश्न आहे. आता काही गोष्टी अजून मला तुम्हाला विचारायच्यात. मला या पुस्तकांच्या मध्ये अजून एक पुस्तक तुम्हाला सांगायचं ते म्हणजे हे पुस्तक शिवाजी कोण होता, कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी लिहिलेलं. कॉम्रेडचा अर्थ काय होतो हे मी वेगळं सांगायची गरज नाही. मला पानसरेंच्या वर्षी मृत्यूनंतर टीका करायची नाहीये, पण पानसरेंचे विचार मला न पडणार आहेत. पण ज्यांना आजकाल पटू लागलेत ना त्यांच्यासाठी त्यांच्याच पुस्तकातल्या काही ओळी मला वाचून दाखवायच्या. ते आजकाल काय फॅशन आली आहे ना सामूहिक वाचन करण्याची, म्हणून त्यातल्या काही ओळी वाचून दाखवायच्या. तिसरं प्रकरण आहे धर्मश्रद्धा आणि धर्मद्वेष. धर्मश्रद्धा पण धर्मद्वेष्टा नव्हे. शिवाजी हिंदू होता, शिवाय तो महाराष्ट्रात जन्माला आला, त्याची कर्मभूमी ही महाराष्ट्र होती, त्यामुळे हिंदूंना शिवाजी संबंधी अभिमान वाटतो. साहजिकच आहे, त्यातल्या त्यात महाराष्ट्रीयन हिंदूंना जरा जास्तच अभिमान वाटतो
तेही स्वाभाविकच आहे. शिवाजी महाराज हिंदू होते, हे शिवाजी हिंदू होता असं सांगून पानसरे लिहितात. एवढंच पुस्तक आहे. हे काही अभ्यास वगैरे करून इतिहासाचं पुस्तक नाही आहे. म्हणजे हे जसं मी युट्यूब चॅनल चालवतो ना, पानसरे लिहित होते तेव्हा युट्यूब चॅनल फारसं फेमस नव्हतं. त्यांना जे वाटतंय ते लिहित होते आणि ते छापल्या गेले, एवढंच. माझं अजूनही मत तेच आहे. याला ऐतिहासिक संदर्भ, ऐतिहासिक पुरावे किंवा इतिहासाचं लेखन केलं गेलेलं पुस्तक असं न म्हणता त्या संदर्भाला वाचून पानसरेंना जे वाटत होतं ते पानसरेंनी या पुस्तकात लिहिलंय. ती त्यांची मतं आहेत, त्याविषयी आपल्याला काही आक्षेप असायचं कारण नाही. मला तर आक्षेप असायचं काहीच कारण नाही, कारण शिवाजी हिंदू होता, हिंदूंना श्रद्धा वाटणे स्वाभाविक आहे असं पानसरे लिहितात, तेव्हा मला पानसरेंचं समर्थन करावं वाटतं. पहिल्यांदा या पुस्तकाविषयी माझ्या मनात आडी होती, पण हे हिंदू होता वगैरे वाचल्यावर खूप बरं वाटलं. पुढे पान क्रमांक 32, वेगवेगळ्या आवृत्त्याची पान क्रमांक बदललेली आहेत. प्रकरणाचं नाव आहे देवळांची लूट, मोडतोड इत्यादी. आक्रमक मुस्लिम सैन्याने सत्ता काबीज करताना, राज्यविस्तार करताना हिंदूंची देवळे फोडली व लुटली हे सत्य आहे, परंतु ते पूर्ण सत्य नाही, अर्धसत्य आहे. अरब, तुर्क, अफगाण इत्यादी आक्रमकांच्या टोळीवजा सैन्यांना नियमित पगार दिला जात नसे. त्यांनी लूट करावी आणि लुटीतल्या हिश्श्यातून त्यांचा पगार घ्यावा अशी रीत असे. हिंदूंच्या मंदिरात खूप संपत्ती असे. आक्रमक सैन्य ही संपत्ती लुटत असे. लुटताना देवळे पाडीत व संपत्ती वाटून घेत. पाडीत, लुटत, वाटून घेत. लुटीची संपत्ती मुख्य धर्म दुय्यम, मुख्य हेतू साध्य करायला आवश्यक म्हणून देवळे पाडत. याच लुटीतला मोठा हिस्सा राजाकडे जाई. राज्याच्या उत्पन्नाचे ते एक साधन असे. देवळाभोवतालच्या लोकांना नाउमेद करणे, त्यांची लढण्याची उर्मी मोडून त्यांच्यात भय निर्माण करणे हा सुद्धा एक हेतू असे. लोक धर्मश्रद्ध, देवभोळे असत. ज्याने देव लुटला तो आम्हास नक्कीच लुटेल असे भय तयार होई. एवढे जागृत दैवत, परंतु आम्हाला लुटीपासून रोखू शकले नाही. देवावरचा अविश्वास देखील वाढेल. या लुटणाऱ्यांना शिवाजी महाराजांनी थांबवलं होतं. देवळांची काही पुनर्स्थापना केली होती. म्हणून मला हे पुस्तक आवडतं. या पुस्तकात तोच उल्लेख आहे. त्यांनी कधी बौद्ध म्हणून शिवाजी महाराजांचा उल्लेख केला नाही. मग केळुसकर बौद्ध म्हणत नाहीत, पानसरे बौद्ध म्हणत नाहीत, रियासतकार बौद्ध म्हणत नाहीत, पुरंदरे बौद्ध म्हणत नाहीत. कोणीही शिवाजी महाराजांचा बौद्ध म्हणून संदर्भ देत नाही. हे दोन भंते का देतात? आणि या भंतेच्या म्हणण्याला उठसूट शिवरायांचा अवमान झाला म्हणून कोकलणारी माणसं विरोध का करत नाहीत? करायला हवा ना? का करत नाहीत? कोण तो अभिनेता राहुल सोलापूरकर? कोण तो नागपूरचा कोल्हापूरला अटक केलेला कोरटकर? कोण ते बागेश्वर धामचे बाबा? ज्यांनी शिवरायांचा अवमान केला तर त्यांनाही आम्ही असेच फटकारून लावू, कारण शिवरायांचा अवमान आमच्या देवाचा अवमान मानणाऱ्यापैकी आम्ही आहोत. मग आमच्या देवाला आमचा न ठेवता परधर्माचाच करणाऱ्या माणसांच्या विषयी आम्हाला राग येईलच ना. बरं, आमचं यायचं सोडा. ज्यांना उठसूट शिवरायांच्या अवमानाची पर्वा आहे त्यांनी एकदा तरी या माणसांच्या विरोधात ब्र काढायला हवा होता. वाचा बसली का आवाड? वाचा बसली? वाचा बसली का कोकाटे? एकदम आवाज बंद झाला. काय ते खेडेकर, काय झालं? तुम्ही काहीच बोलायला तयार नाहीत. काय ते प्रवीण, काय नाव त्यांचं, काहीतरी आहेच नाव, ते का बोलत नाहीत? शिवरायांचा असा अवमान तुम्हाला सहन करावा वाटतो आणि दुसऱ्या कोणी बोलल्यावर मग बामण बोलला का अजून कोण बोलला यावर चर्चा करावी वाटते. त्यापेक्षा शिवरायांच्या या अवमानाविषयी बोला. आणि ज्यांनी हे सांगितलंय ना त्यांनी या कुठल्याशा एखाद्या पुस्तकात जर सापडलं तर कृपया नक्की सांगावं. मला कल्पना याची हा व्हिडिओ पुन्हा दाबण्यात येईल तरीही मी हे बोलत राहणार आहे. जागृतीचा विधायक बुरुज